छत्रपती संभाजीनगर महापालिका सर्वसाधारण सभा ठरली वादळी। महाराणा एजन्सीला दिलेल्या 22 कोटींच्या वसुलावरून एमआयएम नगरसेवक पहिल्याच सर्वसाधारण सभेत आक्रमक। तर पाणी प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांचा अभिनंदनाचा ठराव मांडणाऱ्या उभाटा नगरसेवकांना महापौरांनी काढलं सभागृहाबाहेर। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 5.5 वर्षांच्या प्रशासकांच्या कार्यकाळानंतरची शुक्रवारी झालेली पहिली सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली आहे। यात अनेक प्रश्नांवरती चर्चा करून अनेक नवीन निर्णय घेण्यात आले। विरोधी पक्षाचे नगरसेवक महाराणा एजन्सीकडे असलेल्या 22 कोटींच्या थकबाकी विरोधात केलेल्या प्रश्नावरती आक्रमक झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला। त्यानंतर महापौरांना सभा तहकूब करावी लागली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शुक्रवारी झालेली पहिल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवरती चर्चा झाली। मात्र पाणी प्रश्नावरती मांडण्यात आलेल्या अभिनंदनाच्या ठरावावरून मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी अभिनंदन ठरावात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावं असा आग्रह धरला। उद्धव ठाकरे यांचं नाव घेण्यावरती आक्षेप घेतल्यानंतर नगरसेवक रशीद मामू यांनी राजदंड हिसकवण्याचा प्रयत्न केला। या झालेल्या खटाटोपानंतर या विषयावरून वाद निर्माण झाला। त्यावरून शिवसेना उभाटा गटाच्या 6 नगरसेवकांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश महापौरांनी दिले। त्यामुळे त्या 6 नगरसेवकांना सुरक्षा रक्षकांमार्फत सभागृहाबाहेर जात सभेला मुकावं लागलं। पानी का प्रस्ताव था, शासन ने कुछ काम अच्छा किया, कोई अधिकारियों ने, मिनिस्टरों ने, आमदार ने अच्छा किए, तो ये पानी प्रोडो का पहले स्टार्टिंग उद्धव ठाकरे सामने रखे थे। तो लोगों ने बोले उनका शुक्रिया अदा करो उनका भी, जब तुम इनका कर रहे हो, तुम अधिकारियों की चमचगिरी कर रहे, तुम्हारे की चमचगिरी कर जब उद्धव साहब ने करे उनका नाम क्यों नहीं ले रहे? दे बिलो नहीं लेते तो महापौर दबाव में आके काम कर रहे, तो महापौर का निषेध कर वारंवार त्यांनी सांगितलं की शांत बसून मांडून आपली भूमिका ते मानणार नाही आम्ही। आणि ते माईक बंद करून टाकत होते, ते आमचं म्हणणं ऐकून घेत नव्हते, माईक बंद करत होते, ते दुसरे इथे आले ना बी ते म्हणे आम्ही नाम घेणार नाही। मग कशाला नाही घेणार? पण तुमच्यावर पहिल्याच सभेत मग आता कारवाई झालेली आहे। आता सांगा ना काय त्याच्यामध्ये काय जेल तर नाही झाली ना, कारवाई होतात। आता ते जमलं त्यांचं ऐका, आम्ही कुठे ऐकणार? आम्ही लोकशाही पद्धतीने चालतो, मग त्याच्यामध्ये आम्ही चालणार। त्यांना सांगणार त्यांनी कशाला नाही घेतलं नाम, त्यांना विचारा। आरोप करत होते महापौर दादागिरी करताय म्हणून। मग तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही लोक स्वतः दिसतात ना, त्यांचं ऐकतात आमचं नाही ऐकतात, मग ते काय दादागिरी तर काय झाली? मग ते काय तुमच्या पक्षाची भूमिका असेल काय असेल तर पुढे भूमिका काय? ते आता बघू पुढे पुढे काय घटनेचं साहेब काय झालं सांगा, तुम्हाला तुमच्यावरही कारवाई झाली आहे आज। एक तर महापौर साहेबांनी पहिलेच सांगितलं होतं की ऐन वेळेवर मी कुठले विषय घेणार नाही, पण सुरुवातीलाच प्रमोद राठोड यांनी पुतळ्याचा विषय घेतला, शंकरराव चव्हाणांच्या पुतळ्याचा विषय घेतला, आणि त्याच्यानंतर अनेक सदस्यांनी अनेक अभिनंदनाचे प्रस्ताव घेतले। राजू वैद्य यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव घेतला की 1680 कोटीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे यांनी मंजूर केली, पण प्रत्यक्षात ती योजना उद्धवसाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेली आहे आणि तिचं उद्घाटन भूमिपूजन सुद्धा उद्धव साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। तर आमच्या पक्षाची ही भूमिका होती का ज्यांनी खरं काम केलं तुम्ही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, पण महापौर आहे ना हे हुकुमशाही आणि दडपशाही करतात। मी बघितलं महापौर बाकीच्या विरोधी पक्षांचं ऐकून घेत नाही, दुसऱ्यांचं आमचं त्यांना वाटतं संख्याबळ कमी आहे, पण आम्ही एक जण जरी असलो तरी आम्ही सगळ्या सभागृहाला पुरून उरू आम्ही, कारण की आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार। आमचा पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नावाचा अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांनी घ्यायला हवा होता, पण तरी तो न घेता महापौर जे ते दडपशाही करत आहे, आम्हाला सभागृहाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। तुम्हाला मार्शलद्वारे उचलून बाहेर हो ना, आता त्यांचं कसं ते आणि प्रशासन मिळून सगळी दडपशाही चालू आहे त्यांची। त्यांचं कसं आहे कोणत्या विरोधकाचं ऐकून घ्यायचं नाही। सुरुवातीलाच आता बाकीच्या लोकांचा पण राडा झाला, आम्ही काही त्याच्यात आम्हाला तरी कोपऱ्यात जागा दिली, बसण्याहून लोकांचा राडा चालू होता, आम्ही तर बसण्याहून भांडलो सुद्धा नाही त्यांना। आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच ज्यांनी खरा विकास केला, ज्यांनी आपल्या शहराला निधी दिला, पाण्याचा गंभीर प्रश्न समजून घेतला, उद्धवसाहेब ठाकरे यांनी 1680 कोटी रुपये मंजूर करून दिले या शहराला, आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा त्यांच्या हस्ते झालं, तरी हे त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे महापौर तयार नाही, ते पक्षपातीपणा करत आहे। त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सभागृहाबाहेर काढलं, पण आम्हाला हरकत नाही, आम्ही अशा सभागृहाचा त्याग करतो, कारण की आम्ही काही इथं झोपा घ्यायला आलेलो नाही, आम्ही काही इथं बसून AC मध्ये बसून झोपा घ्यायला नाही आलो आणि त्यांचं ऐकून घ्यायला नाही आलो। आमच्या पक्षाची भूमिका जर ऐकत नसेल आणि विकासाच्या मुद्द्यावर ते ऐकून घ्यायला तयार नसतील, अशा सभागृहात बसून तरी काय करणार आहे आम्ही? त्याच्यापेक्षा बाहेर राहिलेलं चालतो आम्हाला, जी कारवाई झाली ती चालते आम्हाला। काय आम्ही निषेध करतो अशा महापौराचा, आम्ही आमच्यातर्फे पण आमच्या पक्षाच्या तर्फे सुद्धा त्यांचा निषेध करू, त्यांना बाहेर नाही काढला। आणि त्यांना असं एकतर्फीच कामकाज करायचं असेल तर इतर सदस्यांना बाजूला ठेवून त्यांनी त्यांचे जे युतीचे सदस्य तेवढेच बोलवावे, त्यांनी जीपीला त्यांच्यातच ठराव काय मंजूर करून घ्यायचे करून घ्यावे, इतर सदस्यांना बोलूच नाही त्यांनी। बसवेश्वरांचा पुतळा हा कोणीही रद्द करू शकत नाही, तो ठराव आम्ही सर्वांमध्ये पास होणार आहे।
महापौरांनी बोलल्यामुळे तो रद्द होऊ शकत नाही. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 1680 कोटी सह 3200 कोटी शहराला निधी दिला होता, भरघोस निधी दिला होता आणि त्यांचा अभिनंदनचा ठराव घेत नाहीये. आम्ही महापौरांचं, उपमहापौर आणि सर्व प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. धमकी दिली. याच्यापूर्वी आम्ही सांगितलं की शहरातील अनेक रस्त्यांवरती खड्डे पडल्याचे प्रश्न सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आले. याबरोबरच पॉल होल मशीनवरती देखील प्रश्न उपस्थित झाल्यावरती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी यावरती उत्तर दिलंय. एकेकाळी आपल्या शहरात खड्ड्यांच्या शहरामध्ये म्हणून ओळखलं जायचं, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकारातून बरेच ठिकाणी रस्ते झालेलेच आहे. परंतु आपल्या शहरामध्ये 2 किंवा 3 एजन्सीज आहेत. PWD आहे, नॅशनल हायवे PWD आहे आणि महापालिका आहे. शेवटी खड्डा कुठेही दिसलं ते लोकांना हा रस्ता कोणा मालकीचा आहे त्यांना काही घेणे देणे नाही. शेवटी शहर म्हणून आपण बदनाम होत असतो, महापालिका म्हणून आपल्या शहराची बदनामी होत असते. म्हणून शहरामध्ये जरी आज मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रीट रस्ते होत जरी राहिला, बरेच ठिकाणी डांबरी रस्ते अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे सलग अखंड असे काही सिमेंट रस्ते आपण बनवत नाही. बरेच ठिकाणी क्रॉसिंगसाठी आपण ड्रेनेजच्या, वॉटर सप्लायच्या क्रॉसिंगसाठी आपण घेत असतो आणि त्यामुळे बरेच ठिकाणी ते वाहतूक जाऊन ते खड्डा पडतात आणि तो स्पीड ब्रेकर, वेगळी प्रकारची स्पीड ब्रेकर तयार होते आणि ते ओळखू येत नाही. म्हणून यापूर्वी आपण हॉट मिक्सच्या पद्धतीने करायचं, परंतु बरेच वेळा क्वालिटीचा आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित नसायची. म्हणून आपण खड्डेमुक्त शहर बनवण्यासाठी हा ऑटो मशीन, जे आपण आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळायची आहे आणि मेकॅनायझेशनकडे वळायची आहे, म्हणून आपण हा मशीन घेतलं. आणि गेले वर्षी हे रिझल्ट आणि ज्या प्रभागामध्ये ज्या नगरसेवकांनी ते तक्रारी ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी प्राधान्याने आपण जातो आणि ज्या ठिकाणी मोठे जे खड्डे असतात ते बुजवतो. आता विषय पत्रिकेमध्ये हा विषय याच्यासाठी आलं कारण गेल्या वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रममध्ये आपण हा घेतला होता आणि याच्यासाठी आता जे दररोज मटेरियल लागतो, कोल्ड एमल्शन हा टेक्नॉलॉजीमध्ये आपण हा खड्डे बुजवत असतो आणि ते मटेरियलचा प्रस्ताव आहे. आणि जसं जसं नगरसेवक फोन करतात आणि ते खड्डे ज्या ठिकाणी असतं आणि त्याला एक सिरियल वेटिंग लिस्ट वगैरे ठेवून त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम आपण करीत असतो. PWDला सांगून सुद्धा तो खड्डे बुजवण्यामध्ये वेळ जात असेल, परंतु तो खड्डा PWDचा जरी असेल तरी आपण आपल्या महापालिकेच्या माध्यमातून ते बुजवत असतो आणि ते तसं कल्पना आपण PWD विभागाला कळवित असतो. या संदर्भात ज्या ठिकाणी NJPने जे म्हणजे पाईपलाईन टाकून त्या ठिकाणी केलेला आहे तो रोड रिस्टोरेशनचा भाग आहे. त्या ठिकाणी रोड रिस्टोरेशन आपण जनरली हा मिशनद्वारे आपण करत नाही. ज्या ठिकाणी खड्डे पडलेले असतात ते सॅगिंग झालेला असतो रोड, त्या ठिकाणी आपण करीत असतो. उपमहापौर राजेंद्र जंजाळ, गटनेते गोविंद केंद्रे यांनी छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. सदर विषय सुरू झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या MIMच्या सदस्यांनी सभागृहातून वॉकआउट केला. यावर सत्ताधारी सदस्यांनी सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणा दिल्या. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठिकाणी प्रस्ताव सादर केला होता की आपल्या जिल्ह्याचं नाव हे छत्रपती संभाजीनगर असावं असे अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि अनेक पक्षांनी अनेक वर्ष या विषयाला निवडणुकीचा मुद्दा बनवला. अनेक निवडणुका जिंकल्या, परंतु हे नाव देण्यासाठी कधी त्यांनी प्रयत्न केला. परंतु आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा असे महाराष्ट्राचे लाडके तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्या वेळेस सत्ता स्थापन केली आणि सत्ता स्थापन केल्यानंतर जो
पहिला कॅबिनेटमध्ये जर त्यांनी कोणता विषय या ठिकाणी घेतला असेल तर तो आपल्या या ऐतिहासिक शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करावा असा ठराव त्यांनी कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतला पाहिजे. आणि नुसता कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर करून घेतला नाही महापौर साहेब, तर केंद्र शासनाकडून या नावाला मंजुरी करून आणली. काही लोक त्याच्या विरोधात कोर्टामध्ये सुद्धा गेले. काही लोक सूचना हरकती दाखल करण्याला जी वेळ दिली होती तेव्हा घरोघर जाऊन या शहराचं नाव जिल्ह्याचं नाव बदलू नये म्हणून आक्षेप देखील दाखल केले. चला महेश माळुसकर सर. संभाजी महाराज की जय. छत्रपती ऐका महेश माळुसकर सर सन्मान्य आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या पुढाकाराने त्यांच्या निधीतून जुबली पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, टीव्ही सेंटर येथील संभाजी महाराज आणि लेबर कॉलनी येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचं काम उशिराने होत असल्याने नगरसेवक अमित भुईगळ, नवीन ओबेरॉय, ऋषिकेश जयस्वाल यांनी प्रश्न उपस्थित केला. यावरती महापौर समीर राजूरकर यांच्या आदेशानुसार आयुक्त जी श्रीकांत यांनी खुलासा केला. शिंदे साहेबांकडे आमदार साहेबांनी जी मागणी केली होती त्या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराज यांना स्मारकाला पुतळ्याला 5 कोटी रुपये निधी दिला. तसंच भडकल गेट येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला 5 कोटी निधी दिला. तसेच माननीय पालकमंत्री तत्कालीन भोंगरे साहेब यांनी 2 कोटीचा निधी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला दिला होता. हे काम संगतीने जे चालू आहे त्याला जास्तीत जास्त लवकर कसं करता येईल याच्यासाठी आपण प्रश्न अमित भैया ने उपस्थित किया है, इसे मैं समर्थन देता हूं. और मैं आयुक्त साहब आपसे इस संदर्भ में पिछले साल जब मीटिंग हुई थी आपने हमें आश्वासन दिया था कि इस साल बाबा साहब की जयंती के पहले ये पुतला उभा हो जाएगा, खड़ा हो जाएगा और इस साल जयंती वो पुतले पे साजरी की जाएगी. ये 2 साल से प्रलंबित हो रहा है. इसका कारण क्या है? हर बार जयंती आती है, इसका काम बहुत तेजी से शुरू होता है और जैसी जयंती होती है ये काम स्लो होकर ठप हो जाता है. उसके बाद वहां कोई एक्टिविटी दिखाई नहीं देती. इसका खुलासा मैं आपसे विनंती करता हूं कि पूरा हमें लिखित में दिया जाए. महामानवांचा पुतळा भव्य दिवा बाबा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर प्रेम करणारे हजारो लाखो अनुयायी या ठिकाणी ज्या पुतळा भव्य दिवा बाबा म्हणून त्यांची इच्छा होती. ज्यावेळेला इनिशियली प्लॅन केलं होतं त्यावेळेला सन्माननीय प्रदीप जयस्वाल साहेबांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकामध्ये मीटिंग झाली. परंतु बरेच जे जुनेच पुतळा बसवणार होते, परंतु बरेच जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आमदार महोदयांनी विनंती केली की जुन्या पुतळा नसून एक भव्य दिव्य पुतळा बसवावा अशी मागणी होती. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या शहरामध्ये महाराजांचा सुद्धा पुतळा चांगला असावा आणि त्यासाठी ज्या तरतुदी यापूर्वी मंजुरी झाली होती आणि अलीकडे सर्व सन्मान्य सदस्यांना ज्ञातच आहे की यापूर्वी ज्या काही आपण डिझाईन्स करत होतो आता डिझाईन्स मध्ये आपण अजून स्ट्रिक्ट झालो. कारण सिंधुदुर्गमध्ये शिवाजी महाराजांचा जे पुतळा ज्या ठिकाणी विठंबना झाली आणि त्यानंतर पूर्ण डिझाईन्सच आपल्याला बदलावं लागला. म्हणून हा काय एका वर्षासाठी नाहीये आणि मला पण ज्ञात आहे की आपण किती चिंतित आहेत. बडकल गेट असेल, मग टीव्ही सेंटरच्या त्या ठिकाणी असेल किंवा अण्णाभाऊ साठे चौकमध्ये आणि अण्णाभाऊ साठे यांचा सुद्धा पुतळा बसवावा आणि हे पुढे एक या ठिकाणी लाखो भाविक येत आहेत आणि त्या अनुषंगाने असावा आणि आपली भावना लक्षात घेता आम्ही जेवढं काम लवकर होईल त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. सन्माननीय महापौर महोदय आपल्या परवानगीने ज्या मीटिंग आम्ही बोलू, सन्मान्य जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत भोगरे साहेब असतील, सन्मान्य अमितराव भुईगळ असतील, त्यांना मीटिंगमध्ये बोलून त्यांच्याही सूचना लक्षात घेऊन लवकरात लवकर पुतळा बसवण्याचे नियोजित केले.
शहरातील पाणी पुरवठ्याबाबत नगरसेवक अफसर खान आणि अन्य नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केला। यावरती मनपा आयुक्तांनी खुलासा केला। पाणी पुरवठ्याबाबत जर कोणी हलगर्जीपणा केला तर खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला। आणि काम करीत असताना एक गोष्टी हे लक्षात आले, प्रत्येक लोकांचे असे असतं की दुसऱ्यांना जर 4 दिवस आहे, माझ्याकडे पण 4 दिवसाला पाणी यावं, पण माझ्याकडे 10 दिवसाचं काय, 8 दिवसाचं काय, याच्यामध्ये मी जास्त बोलायला लागलं तर तो खूप वेळ लागेल। परंतु तरी मी थोडक्यात एवढं सांगू इच्छितो की वारंवार ज्या पद्धतीने शहरात प्रगती झाल्या त्याप्रमाणे शहरामध्ये पाणी वाढले नाही। त्या वेळा त्या ठिकाणी त्या भागामध्ये सन्माननीय नगरसेवकांनी ते वितरण व्यवस्था वाढवून घेतली। पाणी न वाढवता वितरण व्यवस्था वाढवून घेतल्यामुळे आणि त्यासाठी आवश्यक असलेलं पाण्याच्या टाकी असेल किंवा आवश्यक क्षमता वाढ करणे ते जब वाढ झाले नाही। आणि ज्या ठिकाणी यापूर्वी जे पाणी देत होतो परिवार वाढल्या, एक परिवार 4 झाल्या, परंतु आपले पाणी कमी झालं, संख्या वाढली, लोकसंख्या वाढली। त्यामुळे काही भागामध्ये 4 दिवस, काही भागामध्ये 10 दिवस आणि काही भागामध्ये 12 दिवस मी हा ऍक्सेप्ट करतो। परंतु बरेच नगरसेवकांची हेच असते की जरी तुम्ही 7 दिवसाला जरी देत असेल तर 7वा दिवस द्यावा, 8वा दिवस द्यावा आणि ते मुबलक द्यावा। आपण मुबलक पाणी देण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्नशील असतो, परंतु मी त्या गोष्टी सर्वांसमोर स्वीकार करतो की यामध्ये आम्ही फेल झाले। परंतु याला सक्सेस करण्यासाठी अधिक पाणी वाढवून प्रत्येक भागामध्ये पाण्याच्या लाईन टाकणे हे अत्यंत महत्वाची काम आहे। आणि बरेच वेळा एक टप्पा 7व्या दिवशी देत असताना जर त्या वेळा, कारण पाणी पुरवठा जे आहे ते बरेच फॅक्टर्सवर अवलंबून असतो, NSCBच्या काही ट्रिपिंग झाल्या किंवा कधी कधी पाईपलाईन फुटली, कारण आपण जे काय प्रत्येक 30 वर्षाला अपग्रेड करायला पाहिजे सिस्टम, तसं आपण करून घेतलेले नाही असेल, ते आपण सर्वांनी ऍक्सेप्ट करून घेतलं पाहिजे। परंतु आता तो फक्त आम्ही एवढा प्रयत्नशील नक्कीच असणार आहे की आता असलेल्या पाणीमध्ये माननीय महापौर साहेबांनी सुद्धा मीटिंग घेऊन सूचना केली की प्रत्येक लोकांना समान पाणी वाटा। समान म्हणजे जेवढं पुरेशा प्रत्येक परिवाराला तेवढं पुरेशा पाणी, आणि कदाचित एका ठिकाणी जर 4 दिवसाला, दुसऱ्या ठिकाणी 8 दिवसाला, प्रत्येकाला 4 दिवस देणे आता असलेल्या वितरण क्षमतामध्ये शक्यता नाही आहे। त्यासाठी मी खूप सिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सिनियर चीफ इंजिनियर सर्वांना बोलून बघून घेतलं तरीही ते होणे शक्य नाही आहे। तसं काही उपाययोजना असतील नक्कीच मी आपल्या काही सूचना असतील, प्रत्येक काही नगरसेवक सूचना करतात, त्या सूचना ऐकून 100% असलेल्या पाणीमध्ये कशी सुधारणा करायची त्या प्रयत्नशील असणार आहेत। परंतु आज शिवगाने सर्वांसाठी आनंददायी बातमी ही आहे की नवीन पाणी पुरवठा योजनेची जवळपास 18 किलोमीटर पर्यंत आपण पाणी घेऊन आलात। आता इतने दिन तो सब्र कर लिए, कुछ और 2 महीने सब्र कर लीजिए, 1.5 महीने जल्द से जल्द हम प्रयत्न करेंगे। और ऐसा नहीं है कि अफसर भाई आपको अन्याय करके किसी को न्याय करने का हमारा कोई भूमिका नहीं है। इसमें प्रत्येक नगरसेवकांच्या नगरसेविकांच्या हाच भूमिका आहे की मला रेग्युलरली पाणी पुरवठा, आणि ते डिपेंडंट फॅक्टर्स खूप आहे, आणि यामध्ये कोणी अधिकारी किंवा माझे कर्मचारी हलगर्जीपणा करत असतात, आणि जे काही वस्तुस्थिती आहे, कारण तुम्हाला नाही, तुमच्या मार्फत हजारो लोकांना आम्हाला उत्तर पण द्यायची आहे, ते वस्तुस्थिती सांगून आणि जाणून बुजून जर कोणी अधिकारी एकाला न्याय देण्यासाठी दुसऱ्यांना जर करत असेल तर तो आम्ही खपवून घेतलं जाणार नाही। दरम्यान सर्वसाधारण सभेत MIMचे नगरसेवक फिरोज खान यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दुजोरा देत विरोधी पक्षनेते साजिद बिल्डर यांनीही आक्रमक भूमिका घेत महाराणा एजन्सीला देण्यात आलेल्या 22 कोटी रुपयांची वसुली न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवरती धरले। त्यानंतर उडालेल्या गोंधळानंतर महापौरांनी सभा तहकूब केली।
दरम्यान सर्वसाधारण सभेत एमआयएमचे नगरसेवक फिरोज खान यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दुजोरा देत विरोधी पक्षनेते साजिद बिल्डर यांनीही आक्रमक भूमिका घेत महाराणा एजन्सीला देण्यात आलेल्या 22 कोटी रुपयांची वसुली न झाल्यास मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवरती धरला. त्यावरती सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी एमआयएम नगरसेवकांवरती अतिक्रमण कारवाईला विरोध केल्याचा आरोप करत त्यांच्यावरती दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात भाष्य केला. त्यानंतर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. या घडलेल्या गोंधळानंतर महापौर समीर राजूरकर यांनी सभा तहकूब करण्याचे आदेश दिले. त्याबरोबरच राष्ट्रगीत आणि राज्यगीत वाजवण्यात आलं. सभा तहकूब झाल्यानंतर एमआयएम नगरसेवकांनी सभागृहामध्ये 22 खोके एकदम ओके अशा घोषणा देत प्रशासनावरती टीका केली. या सर्व गोंधळावरती महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्टीकरण देत संबंधित प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया आणि महापालिकेची भूमिका माध्यमांशी बोलताना मांडली. तर विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी प्रशासनावरती देखील आरोप केले आहेत. त्यामध्ये गोंधळ वगैरे काही झालेला नाही. विषय पत्रिका ही सकाळीच संपली, पण सन्माननीय सदस्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचे खुलासे कायद्याच्या तरतुदीमध्ये ते खुलासे सभा कामकाज नियमावलीमध्ये लिखित स्वरूपात दिले जातात. तर त्या संदर्भात काही उपप्रश्न असतील तर सगळ्या सदस्यांचं समाधान व्हावं या उद्देशाने आपण प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत सगळ्यांना वेळ दिला. आपण सगळेजण होतात. सकाळी 11 वाजता चालू झालेली सर्वसाधारण सभा 5:15 वाजले तरी आपण चालू ठेवली होती. आणि प्रश्न क्रमांक 14 मध्ये अतिस्पष्ट खुलासा झाला. आयुक्तांनी पण त्याच्यामध्ये खुलासा केला. ते केल्यानंतर तुम्ही सभागृहामध्ये अशा पद्धतीचं वर्तवणूक करणं ही चांगली गोष्ट नाहीये. या शहरामध्ये आपण त्या सभागृहामध्ये किंवा सर्वसाधारण सभेमध्ये या शहराच्या विकासाचे प्रश्न मांडले पाहिजे. या शहराचा सर्वांगीण विकास कसा होतो असे प्रश्न मांडले पाहिजे. पण ते न मांडता कोणत्या तरी विषयाला धरायचं, त्याचा खुलासा मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना, आपण जर सभागृहामध्ये वरतून पाहत असताल तर पीठासन अधिकारी म्हणून मी त्यांना 4 वेळेस विचारलं की बाबा ह्याच्यात तुम्हाला अपेक्षित काय, कोणत्याही विषयामध्ये अपेक्षित काय, तर त्यांनी ते सांगू शकले नाही. आणि मग त्या आपला प्रश्न चुकलेला आहे हे लक्षात आल्यानंतर मग हा वेगळीकडे विषय न्यायचा प्रश्न केला. 10 प्रश्न शिल्लक होते काही सन्माननीय नगरसेवकांचे. ते प्रश्न मी त्याबाबत त्यांच्याशी बोलल. त्यांची काही चुकी नाही. काही विशिष्ट लोक प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर सुद्धा ते उत्तर समाधानकारक असताना सुद्धा त्याची एक कॉपी माझ्याकडे असते, एक कॉपी आयुक्ताकडे असते, एक नगरसचिवाकडे असते. ते धडधडीत दिसत होतं तरी सुद्धा उगाच विषय काढून त्याला वाढवायचं म्हणजे दुसऱ्या सदस्यांवर अन्याय होईल असं मला वाटतं. बघा, असं आहे, अतिप्रधानाची व्याख्या त्यांना लक्षात आली नाही. अतिप्रधान हे महापालिका म्हणते. या विषयात आयुक्तांनी विस्तृत खुलासा केलेला आहे. अतिप्रधान झालं, एखादी रक्कम अतिप्रधान झाली तर त्या संदर्भात त्यांना नोटीस दिली. सगळ्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, सन्मान्य मान्य उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळ्याकडे महापालिका जिंकली. आता त्याचे ते पैसे वसूल करण्यासाठी नोटीस दिल्या. ते नोटीस करताना जर ती वसूल रक्कम झाली नाही तर त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी TLR ला सगळं सांगितलं. तर या सगळ्या प्रोसिजर तर प्रशासन करतंय ना. मग त्याची व्याख्या काय? आणि हे सगळं लिखित स्वरूपात दिलेलं आहे त्यांना. म्हणजे त्यांचं, मी असं म्हणणार नाही सन्मान्य सदस्याचं, त्यांना माहिती पूर्ण मिळून सुद्धा तुम्ही जर ती माहिती मला पूर्णच मिळाली नाही असं म्हणत असाल तर त्याचा काही अर्थ उरणार नाही. नाही, अडचणीत येणारच नाही ना. अडचणीत यायचा विषयच नाहीये. तुम्ही सभागृहात पहा, मी त्यांना 3 वेळेस विचारलं की तुमचं ह्याच्यातला मुद्दा काय शिल्लक राहिला, त्याचं उत्तर ते देऊ शकले का? नाही देऊ शकले. मग त्याला तुम्ही कव्हर अप करायसाठी असं काही म्हणताल तर ते मला काही योग्य वाटत नाही. एजेंसी इसको लेखा विभाग की तरफ से 22 करोड़ रुपए एक्स्ट्रा दे दिए गए। ये 22 करोड़ 45 लाख रुपए एक्स्ट्रा दे दिए गए 1 साल पहले, जबकि 1.5 साल पहले 22 करोड़ 45 लाख एक्स्ट्रा दे दिए गए। उसके बाद आज तक भी वो पैसे महाराणा एजेंसी के ओनर से लिए नहीं जा सके, जबकि वो महाराणा प्रताप एजेंसी के ओनर को है तो शिंदे सेना का खबर है, शिंदे सेना का अध्यक्ष था वो, और वो उसको बचाने के लिए कमिश्नर और लेखा विभाग पूरा लग गया। उसके साथ आज बीजेपी को कहीं ना कहीं बावड़े को बचाने के लिए जीपी के अंदर बात करने लगी, जबकि एमआईएम की मांग ये थी कि जिसको 22 करोड़ रुपए एक्स्ट्रा दिए गए उसके खिलाफ एफआईआर दाखिल की जाए, और जिस अधिकारी ने उसकी सिग्नेचर से 22 करोड़ एक्स्ट्रा महाराणा प्रताप एजेंसी को दिया उसके ऊपर भी एफआईआर दाखिल की जाए।
मगर हमारी दोनों मांग को महापौर साहब ने नहीं माना। मैं आपके जरिए से पूरे शहर को, पूरे महाराष्ट्र को बताना चाहता हूँ कि महानगर पालिका औरंगाबाद शहर की, छत्रपति संभाजी नगर की, ये पहले ही इसकी तिजोरी कंगाल है और इस कंगाल तिजोरी के अंदर से 22 करोड़ 45 लाख रुपए एक एजेंसी को दे दिए गए 1.5 साल पहले, और आज कहा जा रहा है कि वो गलती से दे दिए थे। हम वो पैसे वापस लेने के लिए जो है तो उसकी प्रॉपर्टी अटेस्टेड करेंगे, ये करेंगे, वो करेंगे, जबकि आज तक भी कॉर्पोरेशन ने उस कंपनी को ब्लैक लिस्टेड नहीं किया। आज तक भी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आयुक्त ने उस कंपनी के खिलाफ कोई एफआईआर दाखिल नहीं की, कोई मीडिया बाइट नहीं दी, ना ही मीडिया को बुलाकर ऐसे बताया कि हमारे से 22 करोड़ एक्स्ट्रा चले गए। मांग अभी क्या है और हमारी मांग ये है कि महाराणा प्रताप एजेंसी के ऊपर एफआईआर दाखिल की जाए और उसके ऊपर गुना दाखिल करके वो 22 करोड़ वापस हासिल किए जाए, और इसके साथ लेखा विभाग के जिन अधिकारियों की सिग्नेचर से वो 22 करोड़ एक्स्ट्रा दिए गए, उन अधिकारियों के ऊपर, वो भ्रष्टाचारी अधिकारियों की साठगांठ की वजह से ही वो 22 करोड़ एक्स्ट्रा महानगर पालिका के, यानी आपके और मेरे टैक्स के पैसे 22 करोड़ एक्स्ट्रा जो है तो उसको दिए गए। क्या अल्टीमेटम रहेगा? अल्टीमेटम यही है कि जब तक ये दोनों कार्रवाई नहीं होगी, जब तक जो है तो लेखा विभाग के अधिकारी के खिलाफ सख्ती की रजा की कार्रवाई नहीं की जाएगी और महाराणा एजेंसी को जो है तो ब्लैक लिस्टेड करना होगा और उनके खिलाफ एफआईआर दाखिल करना होगा, जब तक ये दो मांग नहीं मानी जाएगी तब तक आने वाली हर जीबी में यह मुद्दा गूंजता रहेगा। ब्याज के साथ पैसे वसूल किया जाना चाहिए, 1.5 साल से उसके पद हमारा पैसा है। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।